मी असं करायला नको होतं. तिच्यावरती हात उचलायला नको होता मी. खरंच चुकलं माझं. आता तो वरुण सुभेदार याचाच इश्यू करेल आणि सगळीकडे माझ्या नावाने बोंबाबोंब करेल. त्याला मी बघून घेईन नंतर, पण आधी या गुंडांना सांभाळायला हवं, त्यांच्याशी निपटायला हवं. इन्कम टॅक्सची केस सॉल्व्ह होईपर्यंत मला हे सगळंच सांभाळावं लागेल. कुठेतरी लपून बसावं लागेल जिथे ते गुंड पोचू शकणार नाहीत. पण म्हणजे नक्की कुठे? बोल, बॉस किधर है तेरा? साहेब आज आले नाही. हे माहिती आहे आम्हाला. भाईच्या भीतीने पळून गेलाय साला. मी तुला विचारतोय तो कुठे आहे? मला काय माहित ते कुठे गेलेत ते. मला खरंच काय माहित नाही हो. तू एक बात समझ ले, तेरा बॉस कब्र में भी छुपा ना, उधर से भी ढूंढ के निकालूंगा मैं. आई बात समझ में? काका, तुमचा विश्वास आहे ना शार्दूलवर? ह्या शार्दूलवरती माझा विश्वास नसता तरी मी त्याला सोडवलं असतं. पण काका, आपण शार्दूलला सोडवल्यानंतर प्रियंकाचं काय? तिला तिच्या कर्माची फळं भोगावीच लागतील. आणि जर का तुला अशी काळजी वाटत असेल की प्रियंका बाहेर आली तर शार्दूल पुन्हा तिच्याकडे जाईल, तर ते स्वप्नातही आणू नकोस. कारण त्याला आयुष्याची अद्दल घडलेली. नेहा, तुझा आणि शार्दूलचा संसार सुरळीत करून देईन असं दादांना वचन दिलं होतं मी, आणि ते मी पाळणारच. तुझा शार्दूल नक्की पुन्हा तुझ्याकडे परत येईल. मला हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं. बरं झालं आपण वेळेत तिला हॉस्पिटलला आणलं. मिस्टर वरुण सुभेदार, येस, आम्हाला कळलंय की शारदा राजेंवर प्राणघातक हल्ला कोणीतरी केलेला आहे आणि त्याची चौकशी करायला आम्ही आलोय. तुम्हीच त्यांना इथे घेऊन आलात ना? आम्हाला तुमचं स्टेटमेंट हवंय. हॅलो हॅलो, अरे मानसी बोलतीये. अरे बापरे 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 बापरे, आज चक्क स्वतःहून कसा काय फोन केलास मला? वहिनी घरी नाही वाटतं. अरे तू काय बोललास वहिनींना? त्या तेव्हापासून गायबच झाल्यात. काय सांगतेस काय? गुड, म्हणजे माझी आयडिया कामी आली तर. अरे हो, पण तू बोललास काय त्यांना? खरं तर मी तो बाण अंधारात मारला होता, पण वर मी लागला. त्यामुळे आता तुला काळजी करण्याचं काही एक कारण नाही. तू अजिबात घाबरू नकोस. निरंजन, मला आधी वाटायचं तू अगदी बावळट आहेस. तुला फक्त मुलींच्या मागे लफंगेगिरी करणंच जमतं. पण तू सॉलिड हुशार आहेस. तू अजून माझी खरी हुशारी बघितलीस कुठे? पुढे बघ मी काय काय करतो ते. त्यांच्यावर हल्ला कोणी केला असेल असं वाटतं तुम्हाला? निश्चित आम्हाला सांगता येणार नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की आम्ही पोचलो तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत होती. शारदा राजेंशी तुमचा काय संबंध आहे? आम्ही दोघांनी मिळून एक प्रोजेक्ट सुरू केलाय. म्हणजे आम्ही बिझनेस पार्टनर्स आहोत. आणि तुमचा काय संबंध? माझी आणि त्यांची ओळख होती. मी सहज भेटायला म्हणून गेले होते त्यांना. म्हणजे या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच माहित नाही? ठीक आहे, त्या शुद्धीवर आल्यावर पुढली चौकशी करूच आम्ही. तुम्ही मला आत्ताच सगळं सांगायची गरज होती का असं वरी? आधी शारदाला शुद्धीवर येऊ दे, मग ठरवूया आपण काय करायचं ते. नाही पण असं वरी मी खरंच सांगतो, या क्षणी मला हर्षवर्धनचा खूप राग आलाय. त्यांनी शारदाच्या बाबतीत जे काही केले ना, त्याची त्याला किंमत मोजावीच लागेल.